पाकड्यांच्या थांबत नसलेल्या कुरापती पाहून भारताने आता थेट पाकड्यांना धडा शिकवण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केलाय। हा ॲक्शन प्लॅन काय आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। पाकिस्तानच्या विनाशाचा काउंटडाऊन। भारत आक्रमक, ॲक्शन प्लॅन तयार। कुछ तो बड़ा होने वाला है। पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार ॲक्शन मोडवर आलंय, तर दहशतवाद्यांना वेचून वेचून ठेचण्याचा इशारा आज पंतप्रधान मोदींनी दिलाय। एवढंच नाही तर राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण आणि परराष्ट्र धोरणांशी संबंधित मंत्रिमंडळाची उच्चस्तरीय बैठक झाली। बैठकीत पंतप्रधान मोदींनी पाकड्यांच्या नांग्या ठेचण्यासाठीची रणनीती आखली आहे। दहशतवादाला सडेतोड उत्तर देणं हा आपला राष्ट्रीय संकल्प। सशस्त्र दलाच्या क्षमतांवर पूर्ण विश्वास व्यक्त। प्रतिसादाची पद्धत, लक्ष्य, वेळ ठरवण्यासाठी लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य। पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकड्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है। त्यातच CCSच्या बैठकीपूर्वी पाकड्यांविरोधात मिशन बदला सुरू करण्यापूर्वी भारतानं काश्मीरात 48 पर्यटन स्थळं बंद करण्याचा निर्णय घेतलाय। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्र्यांच्या उपस्थितीत CCSची बैठक झाली। त्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी सैन्याला खुली सूट देण्याचा निर्णय घेत सैन्य दलातील विमानांना 2 मिनिटात सज्ज राहण्याचे आदेश दिलेत। मात्र याचा अर्थ नेमका काय पाहूया। हवाई दलाला जर आदेश देण्यात आले की 2 मिनिटांमध्ये सज्ज व्हा, याचा अर्थ त्यांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलेला आहे। तर हा जर दिलेला असेल तर याचा अर्थ असा की आता युद्धाचे जे ढग आहेत ते गडद झालेले आहेत आणि जर ही या प्रकारची एअरफोर्सला देण्यात आलेली आहे वॉर्निंग, तर आर्मीचे तर जेवढे लोक याच्यामध्ये आहेत तेवढे लोक सगळेच्या सगळे तयार झालेले असतील। दहशतवाद्यांच्या आडून पाकड्यांनी आतापर्यंत निष्पाप भारतीयांचा जीव घेतला। पाकड्यांचा माज उतरवण्यासाठी भारतीय सेना सज्ज झाली आहे। एवढंच नाही तर सरकारनं सैन्याला खुली सूट दिल्यानं युद्धासोबत पाकड्यांचा विनाश अटळ आहे। रिपोर्ट साम टीव्ही। भारत माता की जय।